झुलवा केलं तर मी आधी ईश्वर चित्रपटाला गेले होते. म्हणजे सुलू मावशीने मला नाव सुचवलं होतं आणि ईश्वर चित्रपटाचं शूटिंग करून आले आणि मग आणि आमच्या घरात असं होतं, नाही सुलभाताईंनी नाव सुचवलं ना तुझं, मग चांगलंच आहे, डोळे मिटून आपण जाऊया. म्हणून आम्ही गेलो होतो. माझ्यावर माझी आई होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा आले तेव्हा मला वामन म्हणाला की इकडे इकडे ये, आपण वाचन करायचं आहे. झुलवाची स्क्रिप्ट वाचली मी आणि म्हणलं काय मस्त आहे रे, जी मुलगी जगनीचा रोल करेल ती किती भाग्यवान आहे. तर म्हणे मग ती तूच आहेस. म्हणलं म्हणजे? तर म्हणे हे तुला वाचायचं करायचं तुला आहे. म्हणलं छे रे, मी एवढा मोठा रोल मी नाही करणार. म्हटलं खूप आहे आणि भाषा तरी बघितली, म्हणजे सगळं तुला करायचं. मी विचारलं नाही, सांगितले तुला, कारण माझ्याकडे वेळ नाही आहे. कारण 15 दिवसामध्ये आपल्याला नाटक बसवायचं आहे आणि संगीत नाटक अकॅडमीसाठी न्यायचं आहे. बापरे. तर म्हणलं म्हणजे? तर म्हणजे काही नाही, आपण तालिमीला सुरुवात करायची आहे. सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही तालिमीला सुरुवात करायचो, ते रात्री 2 वाजता संपायची. आणि त्याच्यामध्ये एका बाजूला उत्तम बंडू यांची जी कादंबरी होती झुलवा, ह्याचं शब्दीकरण आणि सिनॉप्सिस आपण म्हणतो ते सगळं चेतन दातार करत होता. दुसरीकडे देवदत्त साबळे गाणी लिहित होता, त्याचं म्युझिक करत होता. अरुण चांदिवल त्याच्यावरती डान्स बसवत होते. एकीकडे माझ्या सयाजी शिंदे आणि गौरी केंद्रे मला ती भाषा समजावत होते, त्याचं लहेजा, कारण सातारकडची होती भाषा, देवदासींवरती ही गोष्ट आहे. आणि तर त्यामुळे त्यांची भाषा वेगळ्या पद्धतीची ती मला शिकवत होते. एकीकडे प्रतिभा अमृते मला त्यातल्या वेगवेगळ्या स्टेजेस कशा दाखवायच्या ते शिकवत होती. कारण 16 वर्षाची मुलगी आई होते, नंतर तिच्यावर बलात्कार होतो, आई होते आणि मग ती जोगतीण होते, मग ती सगळा म्हणजे 32-33 वर्षापर्यंतचा कालावधी मला दाखवायचा होता. तर हे एकाच वेळेला सगळं चालू होतं, पण ना अंगात वेड शिरल्यासारखं काम करत होतो. म्हणजे कळतच नव्हतं आपण काय करतोय, पण तो जोश, तो उत्साह, तो आनंद हा वेगळ्या लेवलचा होता. म्हणजे त्यावेळेला झोप बीप आम्ही सगळं विसरलो होतो. भूक लागत नव्हती, झोप येत नव्हती, पण ना काहीतरी विलक्षण, म्हणजे रंगभूमीची ती गंमत आहे, विलक्षण काहीतरी आम्हाला होत होतं. आणि आम्ही वेड्यासारखे काम करत होतो सगळेच जण. म्हणजे सन्मित्र संस्था, भारत तांडेलची संस्था, त्यांच्या संस्थेतर्फे आम्ही करत होतो. आणि त्यावेळेला त्यांच्या संस्थेतली मुलं होती सगळी काम करणारी. तर ते सुद्धा सगळे, म्हणजे आम्ही कुठून ते तर बोरिवली, वाशी असे सगळे येत होते. आणि तहान नाही, भूक नाही, काही नाही, आपण करायचं, आपण हे ठरवलं आहे. आणि त्यावेळेला म्हणजे एका ब्लॅकआउटमध्ये साडी नेसायची, एका ब्लॅकआउटमध्ये परकर पोलका नेसायचं आहे, लाईव्ह गायचं आहे, लाईव्ह नाचायचं आहे. आणि त्याच्यामध्येच ते दाखवायचं स्टेजवरती की माझ्यावरती बलात्कार होतोय, मग तिथेच बाळ होतंय, मग तिथेच ती मुखोटा तोडते, मग तो भंडारा उडवायचा आहे. हे सगळं करत असताना आपण काय करतोय? आपण फक्त करतोय. वामन जे सांगेल ते फक्त करतोय आणि फक्त करत होते, कारण त्याच्यामध्ये खूप शिव्या होत्या. बरं, घरी आईला म्हणलं तरी एक चापट मिळायची, त्यामुळे ह्या शिव्या द्यायच्या कशा, काय करायचं, कसं बसणार. तर वामन तरी मला काय, मी फक्त 12वीत होते ग. म्हणजे त्यावेळेची 12वी आणि आताची 12वीची मुलगी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यावेळेला आम्हाला दूरदर्शनचं फार क्वचित बघायला मिळायचं किंवा अशा प्रकारची माहिती ह्या पुस्तकांमध्ये कधीच नव्हती. तर त्याच्यामुळे बलात्कार म्हणजे काय सांगणार मला तो, कुठून आणि कुणाला विचारायचं, ह्या गोष्टी काय आपण आईवडिलांना नाही विचारू शकत किंवा मैत्रिणींना तरी काय माहिती. तर मला काही नाही, पोटात प्रचंड जंत झालेत आणि तू इकडे तिकडे धावतेस एवढंच दाखव. आणि मी तसं दाखवलं, तो तरी मला काय सांगणार. आणि मला मुलगी झालेली दाखवलं आहे, ते स्टेजवरतीच दाखवलं आहे. एक असा स्लोप आहे, त्याच्यावरती मी झोपते, सगळ्या मुली बाजूला उभ्या आहेत आणि माझ्या कडा, मग ते बाळ येणं, हे कसं केलं आपण त्यावेळेला एका नाटकात. ही फिल्मही नाहीये, हे मलाही माहिती नाही मी कसं केलं. किंवा 2 वेण्या घालून परकर पोलक्यामधली वावरणारी, मग ती प्रेमात पडते, मग ते प्रेमसुद्धा स्टेजवरती दाखवणं, छोट्या छोट्या गोष्टींमधनं, मग आत्महत्या करायला जाणं, मग ते सांभाळणं, मग कारण लागणं, मग झुलवा लागणं, हे जे सगळं हे कधीच कुठे बघितलेलं नाही, काहीच माहिती नाही आपल्याला. पण ते केलं बाई त्यावेळेला. कसं केलं, काय केलं, काहीच माहिती नाही. एक वेगळी जादू आहे मला वाटतं. झिंग येते, झिंग आहे, नशा आहे. आणि त्यावेळेला मग आम्ही ह्याला गेलो, भोपाळला गेलो, संगीत नाटक अकॅडमीचा प्रयोग झाला.
आणि तो 1 किलोचा जो सगळा आपण म्हणू हळद होती 1 किलोची, भंडारा म्हणतात त्याला, तर तो मी असा उडवते, मस्तपैकी असा उडवला आणि माझ्या बाळाला घेऊन मी अशी उभी राहते आणि मागणं अशी सरस्वती येते. माय गॉड. काय बरं, फार लाइटिंग पण नाही हं, एक फक्त स्पॉटलाईट. तो झाला प्रयोग आणि त्यावेळेला एक्सपेरिमेंटल असल्यामुळे पडदा नव्हता, ब्लॅकआउट झाला, परत लाईट्स आले, प्रेक्षकांना आम्ही नमस्कार केला. एक माणूस, मला माहिती नाही, कदाचित 80 वर्षाचं वगैरे असेल, त्याच्या चालण्यावरनं वाटत होतं, आला आणि तो माझ्या डायरेक्ट पायाच पडला, पूर्ण साष्टांग नमस्कार. मला सुधरेना काय करावं, कारण हा पहिलाच अनुभव होता गं माझा, एकतर एवढं मोठं नाटक करण्याचा, अशा प्रकारचं नाटक करण्याचा, आणि मला काही सुधरेना, मी काय करू, काय ह्याला कसं काय करू. मी उठवलं त्यांना, म्हटलं प्लीज असं काही करू नका. तर तो हिंदी भाषिक होता, तो म्हणाला आप तो देवी आहे देवी. तर म्हटलं बापरे, हे काय होत आहे सगळं, कारण माझ्या अंगावरती पण सगळा भंडारा आणि लाल रंगाची साडी आणि त्याच्यावरती भंडारामध्ये कसं दृश्य असेल बघ. त्याचे फोटोसुद्धा आत्ता फेसबुकवरती वगैरे येत होते. तर मला असं ते बघून कधी कधी असं वाटतं की आपण काय केलं होतं तेव्हा, हे कसं केलं असेल आपण तेव्हा. कारण भूमिकेचा अभ्यास, भूमिकावर हे काहीही माहिती नव्हतं गं, काहीही कळत नव्हतं, ॲब्सोल्युटली नथिंग. मी आता तुझं फार काही कळतं असं नाही, जसं येईल तसं करत जाते मी, पण मजा होती मात्र. तो काहीतरी ना, एक वेगळीच नशा होती आम्हाला चढलेली.